नमस्कार, मी मिलिंद क्षीरसागर. एक आगळा वेगळा कलेक्शन माझं आहे. जगातले साधारण 2-1 हजार बाटल्यांचं माझ्याकडं वाईनचं कलेक्शन आहे. लिकर बॉटल्सचं, मिनिएचर लिकर बॉटल्सचं कलेक्शन आहे आणि गेले 30-32 वर्ष मी जमा करत आहे. यात व्हरायटी खूप आहे. म्हणजे आपण जे सामान्यपणे ऐकतो, रम, विस्की, वोडका, जिन, टकीला, या सगळ्या बाटल्या आणि त्याचे अनेक प्रकार माझ्याकडे आहेत. त्यात विशेष म्हणजे माझ्याकडं त्या कंपनीचे सिरीज आहेत. सगळ्या बऱ्याचशा सिरीज आहेत आणि त्या सिरीज मी भारताच्या बाहेरनं असं सगळं जमा केलेलं आहे. गेले 32-35 वर्ष मी हे सगळं जमा करतो. इथे प्रकार सगळेच आहेत. आता मी जे कपाट तयार केलेलं आहे ते 4 भागात केलेला आहे. हा जो तुम्ही भाग बघितला तर हा सगळा इम्पोर्टेड लिकरचा आहे, जो सामान्यपणे आपल्याला इथं कधी पाहायला मिळणार नाही किंवा तुम्ही तिथेही जरी गेलात तर खूप शोधावं लागेल. त्याच्यामागचं कारण असं आहे की हा जमा करत असताना मी माझ्या मुलांनी असं डीपमध्ये जाऊन जमा केलेला आहे. त्यामुळे हे मेन मार्केटमध्ये कधी दिसणार नाही तुम्हाला. जसं इथं जर तुम्ही पाहिलं तर ही जगामध्ये असलेल्या बेस्ट 20 रम्सची सिरीज आहे. त्यात भारताची पण आहे. असं कलेक्शन तुम्हाला कमी सापडणार. ही सगळी एक साईजमध्ये, एक टाईपमध्ये तुम्हाला इथं दिसेल आणि ते सगळे रमची कलेक्शन आहे. इथे तुम्ही ब्लॅक लेबल किंवा जॉनी वॉकर्स सगळा प्रकार तुम्हाला दिसेल. तुम्ही इथे जर बघितलं तर जिनबिन आणि ह्या ज्या कॅरिबियन कंट्रीजमध्ये ज्या दारू विकल्या जातात त्याचे प्रकार बरेच आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर हा सगळा गोव्यात असलेले स्पेशल ब्रँड्स हे इथं तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये ह्या ज्या आहेत ह्या फक्त बेसिकली शोसाठी किंवा कलेक्टर्ससाठी ह्या बाटल्या आहेत. म्हणजे जिथं त्यावेळेस मोठी बाटली 100 रुपयाला मिळायची तर ही 150 रुपयाला मिळायची, 110 रुपयाला मिळायची. त्यामुळे हे सगळे कलेक्टर आयटम आहेत. त्याच्या आतमध्ये दारू आहे की नाही हे माहीत नाही आपल्याला, पण ते सीलबॅक आहेत. आणि ह्या ज्या बाटल्या आहेत ह्या तुम्ही जर बघितलं तर इथं ही बाटली आहे तर ह्याच्या आतमध्ये एक बोट आहे. इथे पांढरी बोट आहे, तिथं निळी बोट आहे. ह्या सगळ्या स्पेशल बाटल्या खाली पण जर बघाल तुम्ही तर गिटार्स सगळ्या आहेत. इथे जांभळाची दारू आहे. तुम्हाला इथं ह्या पॉटरीमधली दारू मिळेल, कोकोनट शेलमध्ये दारू ठेवलेली मिळेल. असे वेगवेगळे प्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे ह्या इंडियामध्ये मिळणाऱ्या फॉरेन लिकर्स आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर ॲब्सोल्यूटची वोडका जो आहे त्याची अख्खी सिरीज आहे. त्याचप्रमाणे ह्या काही स्पेशल राजस्थानमधले काही स्पेशल ब्रँड्स आहेत. जैसलमेर झाली, उदयपूर झाले, जोधपूर झाले, जयपूर झाले, हे स्पेशल ब्रँड्स आहेत. रणथंबोर झाली, हे तिथले स्पेशल ब्रँड्स आहेत. त्याचप्रमाणे इथं जर पाहिलं तर तुम्ही सगळ्या ह्या इम्पोर्टेड आहेत. म्हणजे इम्पोर्टेड विस्कीज आहेत सगळ्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला इथे कुकरी दिसेल, इथे हा मोठा वोडक्याचा नट दिसेल, बोल्ट दिसेल. त्यामुळे इथे एक तुम्हाला वेगळी वोडक्याची बाटली दिसेल. या सगळ्या तिकडच्या काही वेगळ्या विशिष्ट ब्रँड्स आहेत. ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला स्नेक वाईन दिसेल, व्हिएतनामचे. साप, कोबरा नाग आहे आतमध्ये आणि या कोबऱ्याची तुम्हाला वाईन दिसेल. या ते प्रोसेस काय मला माहीत नाही, पण ते त्याच्यामध्ये खूप वर्ष ठेवलेलं असतं. इथं तुम्हाला स्कॉर्पियनची वाईन बघायला मिळेल. ह्याच्या आतमध्ये विंचू आहे. त्याचप्रमाणे इथे ही चायनाची बॉटल आहे.
खाली जर बघितलं तर पूर्वी आपल्याकडं हा ईगल विस्की खूप फेमस होती ती आहे. त्याचप्रमाणे इथं जर बघितलं तर ओल्ड मंकचे वेगळे शेप्स आणि साईज आहे. इथं सिक्कीमची कुकरी आहे, सिक्कीमचा बॉल आहे मोठा. त्याचप्रमाणे ह्या इथे जर बघितली तुम्ही तर मॅक्सिकोची टकीला बॉटल आहे. असं म्हटलं जातं की ह्या जगामध्ये फक्त 20-25च आहेत, सगळे हँडमेड बॉटल आहे. त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर 2 बॉल दिसतील. इथे एक गोल्फ बॉल आहे आणि इथे एक फुटबॉल आहे. या बाटल्यांच्या शेपमध्ये खूप विविधता आहे आणि छान दिसतं. जशी लहान बाळं छान दिसतात, मोठी झाली की तीच न आवडीशी होतात, तसं लहान बाटल्या ज्या छान दिसतात त्या लहान बाटल्या गोळा करण्यात मला तो इंटरेस्ट लागला आणि मी ह्या विविध प्रकारच्या बाटल्या वर्षानुवर्षे गोळा करत राहिलो. हायेस्ट किमतीची मला आठवते तशी ही जी बाटली आहे, ह्या 4चा सेट आहे. एक बाटली 3,500ला आहे. आणि त्याचमध्ये माझ्या मते ही देखील ब्लू लेबलची बाटली आहे, ती 4,000ची असेल. त्याप्रमाणे इथे एक सोन्याची वीट आहे पण त्याच्यात दारू आहे, ही देखील अशीच 3-4 हजाराची असेल. आणि ही 27,000ची मोठी बाटली आहे, ती 27,000ची आहे. टोटल किती खर्च केला? आत्तापर्यंत 4-1 लाख रुपये खर्च केलेला आहे जमा करण्यामध्ये. हे जगभरातलं आहे, पूर्ण जगातलं कलेक्शन आहे. हे फक्त तुम्हीच जमा केले? नाही, हे कलेक्शन जमा करताना यात बऱ्याच लोकांचा हातभार आहे. सुरुवात मी केली, त्याच्यानंतर माझ्या मुलांनी याच्यात खूप भर घातली. म्हणजे हा सेक्शन जर पूर्ण सेक्शनच त्यांनी आणलेला आहे. तो दरवेळेस टूरवरनं आला की तो घेऊन येतो. आणि माझे काही विद्यार्थी आहेत ते लक्षात ठेवून परदेशातून येताना माझ्यासाठी छोट्या बाटल्या घेऊन येतात. त्यामुळे ह्याच्यात माझी सुरुवात होती पण त्यात सगळ्यांनी इनपुट टाकलेलं आहे. जे मित्र कुठं काही गेले आणि त्यांना काही वेगळी बाटली दिसली की ते घेऊन येतात माझ्यासाठी. सगळ्या सगळ्या सील पॅक बाटल्या आहेत, सगळ्या बाटल्या सील पॅक आहेत.